चला तर मग आज आपण एका दुर्गाबद्दल जाणून घेऊया, जिथून अखंड स्वराज्याची ठिणगी पडली आणि छत्रपतींच्या जन्माने ही भूमी पावन झाली। शिवनेरी महाराष्ट्रातील पुणे शहरातील जुन्नर तालुक्याच्या पुणे शहरापासून 100 किलोमीटरवर असलेले हे एक व्यापारी शहर आहे। नाणेघाट डोंगर रांगांमध्ये वसलेला हा गिरिदुर्ग आहे। त्याची उंची जवळजवळ 3500 फूट इतकी आहे। या डोंगर रांगांमध्ये शिवनेरी, चावंड, जीवधन, हडसर यांसारखे दुर्ग भंडार आहेत। नमस्कार मित्रांनो, मी कैलास जय शिवराय तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा स्वागत करत आहे। आज 18 फेब्रुवारी आहे आणि उद्या 19 फेब्रुवारी म्हणजे उद्या शिवजयंती आहे। तुम्हा सर्वांना शिवजयंतीच्या खूप खूप शुभेच्छा। आता आम्ही चाललो आहोत शिवनेरी किल्ल्यावरती। शिवनेरी किल्ला हा तालुका जुन्नर, जिल्हा पुणे जिल्हा पुण्यापासून हा किल्ला 100 किलोमीटरवरती आहे आणि हा किल्ला कुसूर या गावामध्ये आहे। आता माझ्या पाठीमागे बघू शकता शिवनेरी किल्ला आहे। तर आपण शिवनेरी किल्ल्याचा इतिहास बघूया आणि किल्लाही बघूया। सन 1629 मध्ये जिजाऊ माँसाहेब गरोदर असताना त्यांना शहाजीराजे भोसले यांनी 500 स्वार सोबत एका रात्री शिवनेरीवर पाठवून सुरक्षेसाठी स्थलांतर केले। गडावर असलेल्या शिवाई देवीचे मंदिर बघायला मिळते। या देवीच्या नावावरून बाळाचे नाव ठेवायचा आस जिजाऊने ठरवला आणि शके 1551 शुल्क नाम वस्त्र फाल्गुन वक तृतीयेला सूर्यास्तानंतर संबंध मोगलशाहीचा कंदर काळ अण्णा यांच्या अंधारातून बुडालेल्या भूमीला पुन्हा प्रफुल्लित करण्यासाठी अंधाराला भिदून आज गजप्रकाशमय करणाऱ्या प्रकाश सूर्याचा सूर्योदय झाला आणि शिवनेरीवर शिवबा जन्मला आणि ह्याच भूमीला शिवबा मिळाला। संपूर्ण महाराष्ट्राचे दैवत असणारे श्री शिव छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म शिवनेरी किल्ल्यावर झाला। यामुळे या किल्ल्याला इतिहासामध्ये आणि आताही खूप महत्त्वाचे स्थान आहे। या किल्ल्यावर जाण्यासाठी 2 मार्ग आहेत। पहिला मार्ग म्हणजे राजमार्ग आणि दुसरा मार्ग म्हणजे साखळी मार्ग। तर आता आपण किल्ल्याच्या महादरवाजाजवळ आलोय। हा किल्ल्याचा पहिला दरवाजा आहे। तसेच गडावरती एकूण 7 दरवाजे आहेत। आता आपण शिवजन्मभूमीवरती आहेत, तर आपण 7 दरवाजे पण बघूया आपण। तर हा पहिला दरवाजा महादरवाजा। इथनं वरती यायला जागा आहे अशा किल्ल्यावरती दर्जावरती। हा पूर्ण पॅसेजवरचा महादरवाजाचा आणि इथनं ह्या पूर्ण आजूबाजूच्या परिसरावरती लक्ष ठेवू शकतो। याचा त्या कारणाचा उपयोगी केला जात असेल। पूर्ण तटबंदी बघू शकता ही। आणि हा दुसरा दरवाजा गणेश दरवाजा। आणि हा गणेश दरवाजा देखील समोर असाच आहे। इथनंही आजूबाजूच्या परिसरावरती लक्ष ठेवू शकतो। ती समोर नदी आहे ती पूर्ण। हा किल्ल्याचा तिसरा दरवाजा आहे आणि त्या साईडला लेफ्ट साईडला बघू शकता हा शरभ नावाचा प्राणी आहे आणि याची जी कमान आहे ती आता कालीन तुटलेली आहे। आणि त्याच्यासमोर चौथा दरवाजा। ह्या दरवाजाचं नाव असं पीर करून दरवाजा नाव आहे दरवाजाचं। इथं आपण चौथ्या दरवाजा पुढे आल्यावरती ह्यातलं आपल्याला गार्डन दिसतं बघायला। इकडे खायला वगैरे बघू शकतो आपण, घरनं आणलं जेवण वगैरे खाऊ शकतो। प्लास्टिक कचरा टाळा, आरोग्य सहित पर्यावरण राखा असं बोर्ड वगैरे तिथे लावलेलं आहे।
1170 ते 1308 मध्ये नाणेघाटमध्ये यादवांचे वर्चस्व होते. त्याच काळात नाणेघाट ही मोठी बाजारपेठ होती आणि व्यापारही मोठ्या प्रमाणात होत असल्याकारण यादव यांनी या मार्गात लक्ष ठेवण्यासाठी शिवनेरी किल्ला बांधण्यात आला होता. 1443 मध्ये मलिक वंशाने यादवांना हरवून शिवनेरी किल्ला आपल्या ताब्यात घेतला, पण दिल्लीची सल्तनत कमकुवत झाल्यामुळे हा किल्ला बहामनींच्या ताब्यात देण्यात आला. त्यानंतर 16व्या शतकामध्ये शिवनेरी किल्ला हा अहमदनगरच्या सुलतानांना देण्यात आला. त्यानंतर हा किल्ला अहमदनगरच्या सुलतानांनी छत्रपतींचे आजोबा मालोजीराजे भोसले त्यांना हा किल्ला भेट म्हणून देण्यात आला होता. आणि आपला तो चौथा दरवाजा पुढं पार केल्यावरती आपल्या इकडे हत्ती दरवाजा भेटतो. हा समोर हत्ती दरवाजा आहे. इकडे प्रत्येक जागेवरती डस्टबिन ठेवलेला आहे कचरा टाकण्यासाठी. आता आपण चाललो हत्ती दरवाजाजवळ. हा हत्ती दरवाजा आहे. इतर बंदी ही थोडीफार झासळलेली आहे. हा पुरा हत्ती दरवाजा किती मोठा आहे. आणि याच्या आतमध्ये ह्या उजव्या साईडला डाव्या साईडला ह्या देवळ्या आहेत. त्या काळी ते पहारेकऱ्यांना पहारा देण्यासाठी यांचा उपयोग केला जात असे. तिथनं आपण हत्ती दरवाजाच्या पुढे आल्यावरती ह्या साईडला देखील बसण्यासाठी सीट लावलेले आहेत. आणि माझ्या ह्या उजव्या साईडला शिवाई देवीचं मंदिर आहे आणि डाव्या साईडला बाले किल्ल्यावरती जायला रस्ता आहे. तर आपण शिवाई देवीच्या मंदिराजवळ जाऊया. आणि पुढे शिवाई देवीच्या मंदिराजवळ जाताना पुढे आपल्या पाण्याच्या टाक्या दिसतात. त्या आता काही पॅक करून ठेवल्यात वरनं कचरा गेला नाही पाहिजे म्हणून. आणि त्याच्या पुढे एक टाकी पाण्याची. इकडे शौचालय वगैरे व्यवस्था केलेली आहे. तिथनं थोडंसं पुढे येतात. इथेच आपल्याला पाण्याची टाकी दिसते खाली सदाकालीन माती त्यामध्ये. आणि समोर शिवादेवीचं मंदिर. पुढे या दरवाजाचे नाव आहे शिवाई देवी दरवाजा. हा दरवाजा पुण्यातील पेशव्यांनी बांधला होता. शिवनेरी किल्ल्यावर आई शिवाई देवीचे खूप महत्त्वाचे स्थान आहे. आई जिजाऊबाई गरोदर असताना जिजाबाईंच्या सुरक्षेसाठी त्यांना शिवनेरी किल्ल्यावर ठेवण्यात आले होते. जिजाऊ माता गडावर राहत असताना त्यांनी तेथील शिवाई देवीला नवस मागितला होता. तो नवस असा होता, जर मला पुत्र प्राप्त झाले तर मी त्याचे नाव तुझ्या नावावरूनच ठेवेल. आणि तसेच झाले. त्यावेळी आई जिजामातांनी छत्रपतीचे नाव शिवाजी असे ठेवले. तर हे देवीचं मंदिर आहे. पूर्ण लाकडाचं पूर्ण मंदिर आहे. तर आता आपण चाललोय 6व्या दरवाजाजवळ. मंदिराच्या वरती दरवाजा हा. ह्या इथे पाण्याच्या टाक्या आहेत. याच्यावरती झाकल्या गेलेल्या आहेत. त्याच्यामध्ये पण कचरा नाही पडला पाहिजे म्हणून. आणि वरती बाले किल्ल्यावर जायला तो रस्ता समोर पण पाणी टाकी.
आपल्याला बाले किल्ल्यावर जायला पायरी मार्ग आहे. किती स्वच्छ आहे बघा, इकडे जराही कचरा नाही आहे. हा रस्ता तो परत मंदिराकडे. तर आता आपण येतो किल्ल्याच्या 6व्या दरवाजाजवळ. ह्या दरवाजाचं नाव आहे मेना दरवाजा. मेना दरवाजा पुढे आल्यावरती आपल्याला हा 7वा दरवाजा दिसतो, जो शेवटचा दरवाजा आहे. हा किल्ले ह्या दरवाजाचं असं नाव आहे कुलूप दरवाजा. ह्या दरवाजाला नाव दिलेलं आहे. आपण तो गार्डनवरती सोडून आल्यावरती ह्या साईडला उंबरखाना आहे. ह्या साईडला बघू शकता त्या काळी वाडा वगैरे असू शकतो, ज्या सध्याकालीन ढासळलेलं आहे. आणि समोर उंबरखाना आहे. तर आता आपण उंबरखान्यात जाऊया. हा दरवाजा आत्ताकालीन लावलेला आहे. आणि बघू शकता किती मोठा उंबरखाना आहे. त्या कालीन याचा उपयोग धान्य कोठार ठेवण्यासाठी किंवा इतर गोष्टी ठेवण्यासाठी इथं ह्या उंबरखान्याचा वापर केला जात असे. तर आपल्याला पुढे जाताना महाराजांच्या जन्मस्थानाजवळ ह्या 2 मोठ्या भल्या टाक्या दिसतात. खूप खोल आहेत, पाणी पिण्याचं आहे. आणि समोर महाराजांचं जन्मस्थान आहे. इकडे पाण्याच्या टाक्या लावलेल्या आहेत पाणी पिण्यासाठी. तर आपण जाऊया महाराजांच्या जन्मस्थानाजवळ. इथे थोडंसं पुढे तर आपल्याला शिवकुंड दिसतं. इकडे महाराजांची मूर्ती आहे आणि जिजाऊ राजमातांची मूर्ती आहे इकडे समोर. शिवकुंडच्या पुढे ही इथे मस्जिद दिसते आणि समोर महाराजांचं जन्मस्थान आहे. जाऊया आपण तिकडं. हे महाराजांचं जन्मस्थान. तर महाराजांच्या जन्मस्थळी आल्यावरती आपल्याला आतमध्ये एक पाळणा दिसतो आणि एक मन प्रसन्न करणारी महाराजांची मूर्ती. आणि समोर महाराजांची मूर्ती. आपण जाऊया वरती आता. तर महाराजांच्या जन्मस्थानाच्या पाठीमागे आल्यावर इकडे बदामी टाके करून आहे, खूप मोठी आहे. सध्या पाणी नाही याच्यात, पावसामध्ये पाणी असतं याच्यात. तर आपण जाऊ इकडे कडेलोट जवळ. तर बदामी टाकाच्या पाठीमागे आल्यावरती इकडे एक दरवाजा होता, त्याची आता पडझड झालेली आहे. समोर कडेलोट, जाऊ त्या साईडला. तर आता आपण आलो आहेत कडेलोटकडे. तर बघूया कडेलोट. जर कोणी गुन्हा केला व स्वराज्यासोबत फसवणूक केली तर या कडेलोटावरून त्याला ढकलून त्याला शिक्षा दिली जात होती.
आता जस्ट गड उतार केला आहे. खूप लहानपणी आलो होतो किल्ल्यावरती आणि खूप इच्छा होती किल्ल्यावरती यायची. इच्छा पूर्ण झाली. असं पूर्ण वाटत स्वर्गात आलो होतो आणि प्रत्यक्ष महाराजांचं जन्मस्थानाचं दर्शन भेटलं. तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक सबस्क्राईब जरूर करा. तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय शिवराय.